स्टार्ट. परिच्छेद. महोदय, आमच्या मालाच्या विक्रीची एजन्सी मिळण्याबाबतचे आपले दिनांक 30 ऑगस्ट 1973चे पत्र मिळाले त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आपल्या विनंतीनुसार आम्ही आपणाकडे आमच्या मालाच्या विक्रीची एजन्सी सोपविण्यास तयार आहोत. एजन्सीचा तपशील ढोबळमानाने पुढीलप्रमाणे राहील. एजन्सीची मुदत तूर्त 1 वर्षाची राहील. त्यानंतर एजन्सी पुढे चालू ठेवावयाची की नाही हे पुन्हा ठरवण्यात येईल. एजन्सीचे क्षेत्र पुणे जिल्ह्यापुरतेच मर्यादित राहील. आपण आमच्या कंपनीचा सर्व प्रकारचा माल भरपूर प्रमाणात विक्रीसाठी ठेवला पाहिजे. तसेच आमच्या मालाच्या खपाला विरोधी ठरेल असा दुसरा कोणताही माल आपण आपल्या दुकानात विक्रीसाठी ठेवता कामा नये. त्याचप्रमाणे आमचा कोणताही माल कंपनी वेळोवेळी ठरवील त्या दरानेच आपणास विकावा लागेल. आपणाकडे पाठवावयाचा माल कंपनी स्वतःच्या खर्चाने पाठवील. मालाची वाटेत मोडतोड व तुटफूट झाल्यास माल पोहोचल्यापासून 8 दिवसांच्या आत आवश्यक त्या सर्व तपशिलासह आपण कंपनीस तसे लेखी कळविले पाहिजे. त्यानंतर आपण काही तक्रार केल्यास तिचा विचार करता येणार नाही. तसेच मालाच्या नुकसान भरपाईबाबतचा कंपनीचा निर्णय अखेरचा समजला जाईल व तो आपणावर बंधनकारक राहील. कंपनीचे सर्व व्यवहार रोखीचे राहतील. तसेच एजन्सी सुरू होण्यापूर्वी आपणास कंपनीकडे रुपये 1000ची रक्कम अनामत म्हणून ठेवावी लागेल. एजन्सी बंद झाल्यास त्यानंतर सर्व हिशेब चुकता झाल्यावर ही रक्कम आपणास परत केली जाईल. परिच्छेद. कंपनीच्या सर्व मालावर आपणास 10% एजन्सी कमिशन मिळेल. आपण व्यापारी विक्री करता कामा नये. कंपनीच्या मालाचे प्रदर्शन करण्यासाठी आपण आपल्या दुकानाच्या जागेत एक शोरूम उघडले पाहिजे. याबाबत होणाऱ्या खर्चापैकी निम्मी रक्कम कंपनीकडून आपणास देण्यात येईल. तसेच दुकानात लावण्यासाठी पत्रके वगैरे साहित्यही कंपनीकडून आपणास विनामूल्य पुरविले जाईल. आपल्या अधिकार क्षेत्रातील कोणाही व्यक्तीस वा संस्थेस आपला माल विकण्याचा कंपनीस अधिकार आहे. अशा विक्रीवर कंपनीकडून आपणास 5% कमिशन मिळेल. कंपनीच्या मालाच्या विक्रीसाठी आपणास उपविक्रेते नेमता येतील. मात्र त्यांच्या कोणत्याही व्यवहाराबाबतची संपूर्ण जबाबदारी आपणावरच राहील. असे उपविक्रेते आपण न नेमल्यास अथवा नेमलेल्या उपविक्रेत्यांचे काम समाधानकारक किंवा कंपनीच्या हितसंबंधात पोषक नाही असे कंपनीस आढळून आल्यास मालाचा खप अधिक वाढवण्याच्या दृष्टीने आपल्या क्षेत्रात अधिक विक्रेते नेमण्याचा कंपनीस अधिकार राहील. कंपनीच्या वतीने कोणास काही आश्वासन देणे, अगर कसल्याही प्रकारचा करार करणे, अगर मालाच्या किमती कमी जास्त करणे वगैरे गोष्टी आपणास करता येणार नाही. असे काही आपण केल्यास आपले ते कृत्य कंपनीवर कोणत्याही प्रकारे बंधनकारक राहणार नाही. कंपनीचा जो माल आपल्या ताब्यात राहील त्याला सुरक्षितपणाची सर्व जबाबदारी आपणावर राहील. कोणत्याही कारणामुळे कोणत्याही प्रकारे त्याची हानी झाल्यास त्याच्या नुकसान भरपाईबाबतची कसलीही जबाबदारी कंपनीवर राहणार नाही. आपणास अगर कंपनीस 3 महिन्यांची नोटीस देऊन एजन्सीची मुदत संपण्यापूर्वी एजन्सी संपुष्टात आणता येईल. वरील अटी आपणास मान्य असल्यास तसे कळवावे म्हणजे आवश्यक ती पुढील कार्यवाही करता येईल. आपले विश्वासू. स्टॉप.